काही लोकांनी घटना बदलण्याचं काम चालू केलंय. आम्ही ते होऊ देणार नाही. बाबासाहेब आमचे जीव की प्राण आहेत. शेवटपर्यंत आम्ही बाबासाहेबांच्या कर्तृत्वासाठी, विचारांसाठी लढत राहू, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली आहे. 14 एप्रिल 2024 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सोलापुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी अभिवादन केलं. यानंतर सुशीलकुमार शिंदे पत्रकारांशी बोलत होते. अमेरिकेमध्ये जसे अब्राहम लिंकन आहेत तसेच बाबासाहेब आमच्या देशाचे महान नेतृत्व देणारे घटनेचे शिल्पकार आहेत. त्याचप्रमाणे भारतीय घटना आणि राज्य चालावी अशी भूमिका देशाची आहे. पण काही लोकांना ही घटना बदलण्याचं काम चालू आहे. तसं आम्ही होऊ देणार नाही असं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं. काँग्रेसचा जाहीरनामा काय सामाजिक समरसता किंवा एक सर्वसामान्याचं प्रतिनिधित्व करणारं दिसतं, असं भाजपाचं दिसत नाही. भाजपचं त्यांचं तसंच असणार ना. आमच्या सामाजिक समतेचा विचारच आम्ही मांडत आलो आतापर्यंत. अदानी अंबानी सर, एक आणखी एक महत्त्वाची घटना आज सोलापूरमध्ये घडती आहे. धैर्यशील मोहिते पाटील आपल्यासोबत पुन्हा येत आहेत. तर 2003 मध्ये आपण सगळे सोबत होतात. पुन्हा एकदा काही काळ दुरावल्यानंतर पुन्हा सोबत येत आहेत. कसा वाटतो आजचा दिवस आहे? मला वाटतं आज हे क्रांतिकारी अशा प्रकारचा दिवस आहे आमच्या पक्षाच्या दृष्टीनं. शरदरावजी, विजयसिंग मोहिते पाटील आणि काँग्रेस पक्ष एकत्रित येऊन त्या ठिकाणी सहयोग देतात. ही अतिशय महत्त्वाची घटना. बारामती आणि सोलापूरवर चमत्कार दिसेल म्हणजे जरूर दिसेल. काय शुभेच्छा द्याल कशाबद्दल? आज 14 एप्रिल 136वी जयंती आपण बाबासाहेबांची साजरी करत आहोत. त्याबद्दल प्रथमतः आपल्या सगळ्यांना मानाचा जय भीम आणि शुभेच्छा देते. पण मला असं वाटतं ही चळवळ जी आहे ती आता संविधान वाचवण्याची चळवळ आहे, जी सुरू झाली आहे. कारण का संविधान बदलण्याचे काही भाषणं आज जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडून होत आहेत. आणि जर ही वेळ आपल्या देशावर आली तर आपण सगळ्यांनी एकत्र होऊन संविधान वाचवण्याची चळवळ सुरू केली पाहिजे. जो संघर्ष आहे, मला असं वाटतं ही खरी परीक्षा आहे. आपण 14 एप्रिल 6 डिसेंबरला असतोच नेहमी, आपण अभिवादन करतो. पण ही खरी परीक्षा आहे आणि ही खरी ती वेळ आहे. आणि बाबासाहेब आत्ता आपली परीक्षा घेत आहेत. आणि कितपत आपण रस्त्यावर उतरून सगळे एकत्रित होऊन जे संविधान विरोधी आहेत त्यांच्या विरोधात होऊन आपण संविधान आणि लोकशाही वाचवण्याची वेळ आली. काँग्रेस आणि भाजपचा जाहीरनामा आलेला आहे. काय जाहीरनाम्यातले महत्त्वाचे मुद्दे सामाजिक समतेच्या दृष्टीनं काँग्रेसनं काय? तुम्ही आमच्या 5 गॅरंटीज महिलांबाबतीत असतील की शेतकऱ्यांबाबतीत असतील, युवकांबाबतीत असतील, कामगारांबाबतीत असतील, अतिशय चांगल्या आहेत आणि नवीन आहे. महिलांना आम्ही 1 लाख रुपये, शेतकऱ्यांना MSPचा विषय असेल, GST रद्द करण्याचा विषय असेल, अनेक असे विषय आम्ही आमच्या मॅनिफेस्टोत आम्ही तळागाळात पोचवत आहोत. आणि एकंदरीत आज तुम्ही बघता की शेतकऱ्यांचा विषय सोलापुरात इतका तीव्र झाला आहे. आणि सर्वात त्रस्त घटक जर ह्या BJPच्या सरकारमध्ये कोणी असेल तर तो आपला अन्नदाता शेतकरी आहे. आज GSTचा मार आहे, त्याच्यावर पीक विमा मिळाला नाही, कांद्याची निर्यात बंद आहे, मार्केट यार्डामध्ये कांदा सडत पडला आहे, दुधाला दर नाही आहेत आणि पाणी नाही आहे, पाण्याची एवढी तीव्र टंचाई आहे. हे सगळं असताना एकंदरीत आपल्याला जो रोष आहे तो दिसून येतो आहे. आणि ते सोडवण्याचं जे काही पद्धती आहेत त्या आम्ही सगळ्या आमच्या मॅनिफेस्टोमध्ये आणल्या. शिंदे, मोहिते पाटील आणि पवार खूप वर्षानंतर आज एकत्र आलेत. आज तुम्हाला अकलूजमध्ये दिसून येईल. मला असं वाटतं लोकांनी आता ठरवलं आहे, म्हणजे त्यांचे खासदार आमदार होते BJP तरी ते आता राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस, आम्ही सगळे आडम मास्टरजी, आप असेल, सगळे एकत्रित लोकशाही वाचवण्यासाठी आलो आहे. आता ही निवडणूक राहिली नाही आहे, ही चळवळ आहे जी लोकांनी ताब्यात घेतली. 2003ला काय सोबत होता त्यावेळेस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्यातले होते. मागच्या काही कालावधीमध्ये मंत्रिपद देखील साधारणतः मिळालेलं नाही आहे. आता ही शोकांतिका आहे, सोलापूरची शोकांतिका आहे की मंत्रिपद नाही. साधे त्यांचे आमदारांनी जे उमेदवार शिफारिश केली त्यांना पण तिकीट मिळालं नाही. ह्याच्यावरून कळतं की त्यांच्यात काही ताळमेळ नाही. दिसतील सोलापूरची लोक आता येणाऱ्या काळात. तर बघूया, लोकांवर अवलंबून आहे लोक कसं करतील. पण लोकांचा, जसं मी म्हणाली, हे फक्त निवडणुकीपुरती किंवा वोटपुरती नाही आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.